दंडवत हो. सुरुवात श्रवणाची करत असताना छोट्या छोट्या गोष्टी असतात ते आपल्याला माहिती होणं गरजेची गोष्ट आहे. कालच सांगितलं मी की 2 दंडवत आपण यासाठीच घालायचे असतात की हे देवा महाराजा, हे तुझं गूढज्ञान अनाकलनीय अपूर्व असं माझ्या अंतःकरणात ठाव घेणार नाही, म्हणून ते प्रार्थनेचे 2 दंडवत घालूनच आपण बसावे. पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, दंडवत का करतात पोथीला? कोणाला कारण सांगता येईल का? जे आपण दंडवत करतो, सुरुवातीला आपण जसा दंडवत म्हटला, सांगता येईल का कारण? सांगा ना, सांगा सांगा. हो, धर्मवार्ता प्रसंगी सर्वत्र अवस्थान. पहिला दंडवत देवाला, परंतु आणखी दुसरं काही? हो, अपरोक्ष ज्ञानी असतील असं ते एक कारण म्हणतात. आणखी काही सांगता येईल? एक कारण असंही ऐकलेलं आहे की ते म्हणतात हा दंडवत केल्यानंतर तेवढ्या त्या परिसरामध्ये दंडवत जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत कोटेड होऊन जातं, ते आवरण होऊन जातं. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे त्या याच्यामध्ये इतर कुठली शक्ती म्हणा, काही म्हणा, असा एक ऐकिवाद आहे. धर्मवार्ता प्रसंगी सर्वत्र अवस्थान, जिथे जिथे धर्मकार्य चालू असेल, ब्रह्मविद्या ज्ञानाचं तत्वचिंतन चालू असेल, इथपर्यंत मार्गामध्ये अशा काही गोष्टी पाहिल्या, आम्ही अनुभवल्या. वांबोरीला असताना गुरुवारी आचार्य श्री मामाजींकडे असताना एक जण असा आला आश्रमच्या कक्षेपर्यंत. तिथे आल्यानंतर तो उलटा उलटा चालत आला. उलटा म्हणजे कसा? मागे मागे नाही. काही लोक करतात. आता मी पाहिलं मागच्या 2-3 वर्षापूर्वी कोणीतरी ते शिर्डीला चाललं होतं का कुठेतरी, असं लाल फडकं वगैरे बांधून तो उलटा 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 चालला होता. असं म्हटलं हे काय चाललंय? नाही म्हणे उलटं उलटं चाललं नाही असे. असंही पाहिलं. पण हा उलटा उलटा कसा चालत गेला? म्हणजे वर पाय खाली डोकं असं करत करत गुरुवारी आचार्य श्री मामाजींच्या खोलीपर्यंत चालत चालत गेला. दंडवत केला, परत उलटा उलटा चालत गेला आणि जाऊन आश्रमच्या बाउंड्रीच्या बाहेर जाऊन पडला आणि मग सरळ चालत आला. गेलं त्याच्या अंगातलं. तया ज्ञानियाचे निदर्शने पापा होती पुरश्चरणे, तयाचा अव्हेर न करावा कहूने भलते न वंदावे. साधू संतांना वंदन केलेलं कधी तुमचं वाया जात नाही. एखाद्याचं भूत पिशाच्च निघू शकतं. आता इथे अधिकरणाची विशेषता म्हणजे प्रत्येकाच्या मला दंडवत करसाल आणि एखादा असं जाईन असं मी म्हणत नाही बरं का. हां, नाही तर मग दंडवत केला बाबा लोकांना की जातं. मंदिरात घुमायची गरज नाही, कुठं भिक्षा मागून खायची गरज नाही. हा मनातला भ्रम काढून टाका. एखाद्याच होऊ शकतं. त्या अधिकरणाचं ते तप सामर्थ्य असतं. त्यांनी हो म्हटल्यानंतर व्हायलाच पाहिजे कार्यसिद्धी, असे काही अधिकरणं असतात. म्हणून नानी या पात्राच्या ठिकाणी केलेलं भजन, पूजन, वंदन, सगळ्या कुठल्याही गोष्टी केली क्रिया वाया जात नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच. मग हा दंडवत केल्याच्या नंतर त्या परिसरामध्ये तसे तिथं तर कोणी येऊ शकतच नाही, कुठलीही अदृष्ट शक्ती, परंतु ते कोटेड होऊन जातं. एक असं आधुनिक मत थोडंसं सांगितलं तुम्हाला. बाकी अनेक कारणं आहेत, असो तो भाग वेगळा. नाही आता हां ठीक आहे, उठल्यावर पण एक महत्त्वाची गोष्ट मार्गपद्धती आहे की आल्यानंतर 2 दंडवत घालूनच पोथीला बसणे, डोक्यावर रुमाल असणे, बायांच्या डोक्यावर पदर असणे, महत्त्वाची गोष्ट. हरकत नाही आता. हां, परंतु ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्या आयुष्यात. का तर त्या शास्त्राविषयी केलेला तो आदर आहे. जर घरच्या सासू सासऱ्याविषयी आपल्याला आदर असतो ना, जरी कदर नसली तुम्हाला त्यांची पण आदर असतो की सुरुवातीला ती बाई घेण्याचा प्रयत्नच करते, आता घेत नाही, तो प्रचलन म्हणा, ती फॅशन म्हणा तुम्ही, तो भाग वेगळा. परंतु तरीसुद्धा आदर सुरुवातीला ती करते सून. मग शास्त्राविषयी आपल्याला आदर का नको? म्हणून शास्त्र श्रवण करत असताना, देवपूजा करत असताना आपण डोक्याला रुमाल असायलाच हवा. असं कुठल्याही मुस्लिम धर्माचा व्यक्ती पाहिला का बिना रुमाल बांधून गेला आतमध्ये, असं होणारच नाही. मग आपण असा का हलगर्जीपणा करतो?
म्हणजे आपल्याला आलेला हा एक काय कंटाळवाणा, म्हणजे एक हलगर्जी म्हणू त्याला आपण. काय गरज आहे आम्हाला? कोणी म्हणेल आमच्या डोक्यावर बाबा केसच नाहीत, मग आमचे कुठे केस लागणार आहे का? तरी सुद्धा डोकं झाकूनच जावं. दुर्लक्षित गोष्टी काही करू नये. कारण आज आपण जर दुर्लक्षितपणा केला तर येणार आपला नातू असेल, मुलगा असेल, ते मोठ्यांना काही हे नाही, मग आपण काय एवढी चिंता करायची. म्हणजे ह्या गोष्टीचे काय होतात, खाली बीजारोपण होत असते. म्हणजे मी नाव ठेवायचं किंवा तुम्हाला टोचून यायची मुळातच नाही. अंतःकरणातून सांगतो, या गोष्टी असतात छोट्या, पण माणूस काय करतो, त्या गोष्टीला टाळाटाळ करतो. काय होत नाही, आणि काय होत नाही म्हणता म्हणता मग बऱ्याच गोष्टी एखाद्यास इथपर्यंत मग काय होता, अविधी अविधी ते प्रसवे, आहे का नाही? साना अविधी थोर अविधीला कारण होतो. मग कधी कधी असं होतं, आत्ताच तर नळावर हात धुतले होते, थोडेसेच तर हाताला लागले, काय हरकत आहे, कोणतं पाहिलं नाही मला. होतं असं कधी कधी. अंतःकरणाची कठीणता इथपर्यंत येते. कठीणता येण्याला काहीही वेळ लागत नाही. आज विचार जर केला आपण, स्मशानातून आल्यानंतर आपण विशेष प्रसाद आता ज्याच्या घरी प्रसाद नाही तो भाग वेगळा, परंतु का वंदन करतो? वंदन का करतो? काठिण्याहून विषय चालू आहे आपला. कोणी सांगू शकेल? साधूपैकी नाही. हां, बरोबर आहे. ती जागा तामस असते. त्यानंतर अधिकरणांना प्रसव मोडल्या जातो. आमच्या गुराई होत्या, नेहमी सांगतात, आजही सांगतात मला, जरी मी आता झालो थोडासा त्यांच्या कानाच्या खालोखाल, तरी पण सांगतात, प्रसव मोडला का तू बाबांना? का तर अंतःकरणाची काठिण्यता आपल्याला येऊ नये. ते प्रेत, ती जागा पाहिल्यानंतर तुमच्या धर्माची बाजू तशीच अंतःकरणात राहावी, कठीणता तुमच्या अंतःकरणाला शिवू नये, हा त्या पाठीमागचा हेतू असतो. प्रसाद वंदन केल्यानंतर फार महालाभ होतात. गेले सत्व ये, काय म्हणतात प्रसाद सेवेमध्ये? सत्व जर गेलं असेल, जागेचे गुणधर्म तुमच्यामध्ये प्रवेश करत असतात. रस तम सत्व या तिन्ही गुणांनी युक्त जागा असतात. मग त्या जागेचे ते गुणधर्म तुमच्या अंतःकरणात ठाव घेतात. म्हणून त्या जागेहून आल्यानंतर आपण त्या परमेश्वराच्या संबंधित पवित्र अशी वंदन केल्यानंतर गेले सत्व ये, प्रसाद वंदन केल्यानंतर ते सत्व परत धर्माचरणासाठी तुमच्या अंतःकरणात जागा घेते. आणि नंतर अधिकरणाला प्रसव मोडावा लागतो तेवढ्यासाठी. नाही अधिकरण उपलब्ध, आपल्याला देवपूजेला 2 दंडोत घालू शकतो आपण. ह्याही गोष्टी म्हणजे कोणी म्हणेल बाबा आम्हाला अधिकरणच नसतात, मग काय करायचं? एखाद्या गावी आम्ही नातेवाईकांच्या, तिथं आम्ही शुश्रूषेला गेलो, मग तिथं काय करायचं? हरकत नाही, विशेष करा. नाही प्रसाद तुमच्याकडे उपलब्ध, विशेष करा. परंतु धर्माची सत्वस्थता जशीच्या तशी तुमच्या अंतःकरणामध्ये राहण्यासाठी ह्या गोष्टी पायंडा पाडून नाही दिला. हे तुमच्यासाठी नियम आहे, हे तुमच्यासाठी विधी आहेत. छोट्या छोट्या गोष्टी असतात, म्हणून ती काठिण्यता येऊ नये म्हणून आपण प्रसाद वंदन करतो, विशेष वंदन करतो, अधिकरणापुढे प्रसवही मोडतो. असो, ह्या गोष्टी सांगाल तेवढ्या कमीच आहे. छोट्या छोट्या गोष्टी असतात, परंतु महत्त्वाच्या असतात. श्री दत्तात्रेय प्रभू चरित्र आपण पाहत होतो, आणि मागे परशुरामा भेटी ही लीळा आपण त्या दिवशी पाहिली होती. आता त्याच्या पुढची लीळा, श्री दत्तात्रेय प्रभू महिमा निरूपण अळरका भेटी. श्री दत्तात्रेय प्रभूंचा महिमा निरूपण या ठिकाणी या लीळेमध्ये सांगितलेला आहे. आणि अळरकाला भेट दिली श्री दत्तात्रेय महाराजांनी, खाली विवरण आलेलंच आहे. गोसाव्यासी गणपतमठी अवस्थान. गणपतमठ कुठे आहे? साधूपैकी नका सांगू. कुठं आहे गणपतमठ? सांगायचा प्रयत्न करा, हरकत नाही, चुकलं तरी चालतं. नाही, आणखी प्रयत्न करा. डोमेग्राम नाही, बरोबर. आई तुम्ही नका सांगू, यांना सांगू द्या थोडंसं. हां, चांगलं. पैठणला गणपतमठ कुठे आहे? पैठणला. गोसावी श्री दत्तात्रेय प्रभूची महिमा निरूपित असती. आमचे स्वामी श्री दत्तात्रेय प्रभूंचे लीळा वाखनन करत होते. महादायसी पुसिले. महादायीसा काय विचारते? जी जी श्री दत्तात्रेय प्रभूचा अवतारू कौने युगी असे. श्री दत्तात्रेय महाराजांचा अवतार कोण्या युगामध्ये आहे? कौने युगी नसे. महादायीसा आपल्यासारखी नाही, एकच प्रश्न विचारते, संध्याकाळी काय काय जेवायला संध्याकाळी? एकच प्रश्न विचारू आपण. हां, डाळबट्टी समजले की त्यासोबत आपण समजून घेतो की तुमचं काय असेल, वांग्याची भाजी असेल, हे असेल, नसेल. परंतु तसं नव्हतं त्यांचं. अंदाज नाही, पक्काच पाहिजे अंदाज कोण्याही गोष्टीचा. आहे का त्याच्यासोबत गुळ आहे का, बाकीचं काही आहे का तुमचं, ते काय कोशिंबीर वगैरे सगळ्या गोष्टी ती पुरेपूर. हे कशासाठी? तुमच्या आमच्यासाठी अशी विचारून घ्यायची. आणि मग
कौने युगी नसे, म्हणजे कोण्या युगामध्ये नाही त्यांचा अवतार, हे सांगावे जी, हे आम्हाला सांगा. सर्वज्ञे मनितले, स्वामी म्हणतात बाई श्री दत्तात्रेय प्रभूचा चतुर्युगी अवतारो. चारही युगामध्ये, कृत, त्रेत, द्वापर आणि कलियुगामध्ये, चारही युगामध्ये अवतार श्री दत्तात्रेय महाराजांचा आहे. यावरी महादायीसी पुसिले, महादायीचा परत काय विचारते, जी जी श्री दत्तात्रेय प्रभूचा शिष्य आळर्क, त्यांचा शिष्य आळर्क नावाचा ऐकलेला आहे, तयाची ताप निवृत्ती केली, त्याचा ताप हरण केला, निवविला, हे खरं आहे का. ऐसे पुराणिक बोलती, असं पुराणामध्ये मी ऐकले, खरं आहे का. ते साच जी, ते खरं आहे का. सर्वज्ञे मनितले, साच बाई, हो बाई तुम्ही म्हणताय ते खरं आहे. यावरी महादायीसी गोसाव्या ते पुसिले, परत महादायीचा प्रश्न करते, प्रश्नावर प्रश्न, प्रश्नावर प्रश्न. अर्जुनाच्या शंका कशा होत्या, शर सांधिलिया ऐशा शंका, बाण जसा एका पाठी बाण सोडतो ना, तसं श्रीकृष्ण चक्रवर्तींना तो एक प्रश्न झाला की दुसरा प्रश्न, दुसरा प्रश्न. श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या व्यतिरिक्त दुसरे कोणी असते तर कोणी म्हणजे उत्तर देऊ शकत नव्हते, कारण साजात्य होतं. म्हणजे 4 वेद, 18 पुराण, 6 शास्त्र, सगळं काही अर्जुनाला अवगत होतं, त्याच्यामुळे बरोबरी होती. हे ईश्वर होते, तो जीवात्मा होता, परंतु तरीसुद्धा शास्त्राच्या बाबतीत त्याची बरोबरी होती. तशी महादायीचा स्वामींना एक एक खोदून खोदून विचारते, परत 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 परत. साच बाई, स्वामी म्हणतात बाई खरं आहे ते. यावरी महादायीसी गोसाव्या ते पुसिले, परत काय विचारते, जी जी श्री दत्तात्रेय प्रभू अळर्कासी कवने वेखे भेटी दिधली, श्री दत्तात्रेय महाराजांनी अळर्काला कोणत्या वेशामध्ये भेट दिली. सर्वज्ञे मनितले, ते मातंग वेखे, मातंगाच्या वेशामध्ये श्री दत्तात्रेय महाराजांनी अळर्काला भेट दिली. तीही तापी तापला अळर्कू निवाला, आधी दैविक, आधी भौतिक, आध्यात्मिक असे 3 तापाने तो दग्ध झालेला होता. सह्याद्रीसी आला, सह्याद्री पर्वतावर आला, ऐसा जातू असे, आणि 3 तापाने दग्ध असताना तो त्या पर्वतावरून जात होता. तो पहिला कडोनी श्री दत्तात्रेय प्रभू मातंग वेखे विजय करीत असती, श्री दत्तात्रेय महाराज समोरून येत होते. उभे धाटिया साऊला नेसले होते, म्हणजे जे धोतर होतं ते अशा पद्धतीने नेसलेलं होतं, सरळ तर उभं होतंच, परंतु त्या पद्धतीने उभ्या धाटणीचा नेसून परत एक सोगा त्याचा, एक त्याचा जो पदर आहे असा इकडून सोडलेला होता. आणि कटी प्रदेशी मास भेदिती काती खोविली होती, आणि डोक्यावर कटी प्रदेशी, क्षमा करा, कटी म्हणजे कंबर, कमरेभोवती मास भेदिती काती म्हणजे धारदार शस्त्र, सुरीसारखं शस्त्र, खोविली होती म्हणजे अशी ठेवलेली होती. श्रीकंठी बोरिया मनियाची गाठी, आणि कंठामध्ये, देवाच्या श्रीकंठामध्ये श्री दत्तात्रेय महाराजांच्या बोरिया मनियाची गाठी. आता बोर म्हणजे एक प्रकारचं बोर नाही, बोर म्हणजे गोरक्षासारखे नसतं का ते रुद्राक्षाचे मणी वगैरे, त्या पद्धतीने. श्रीचरणी दुतळिया उपहान्नो, आणि श्री दत्तात्रेय महाराजांच्या सुद्धा श्रीचरणामध्ये दुतळिया म्हणजे दुप्पट, डबल तळ दिलेलं वाहना म्हणजे पादत्राण. खांदावरी मासाची कावडी, आता पारधी म्हटल्यानंतर त्या पद्धतीचंच ते वेश आणि ते वर्तन असणार. आणि कावडी कशी होती, त्या मासाने भरलेली होती. परिभारी श्रीमूर्ती ऐशी लवलवित जाती होती, आणि त्या ओझ्याने श्रीमूर्ती पूर्ण कशी अशी एकदम ओझ्याने असे लपकत लपकत असे ते जात होते. अरळका ते देखिले, अरळकाला त्यांनी पाहिलं, आणि सेंबोली सेंबोली मनितले, हे राजन शांत हो शांत हो असं त्यांनी म्हटलं. अरळकू जळतू जात होता, तिने तापाने दुःख होता ना, संसारात बऱ्याच गोष्टीचे दुःख होतात, क्षणाक्षणाला पदोपदी माणसाला दुःख होत असतात. हे असं का माझ्यासोबत होतं, मोठ्या सुनेला मान का दिला, माझा काय एवढाही अधिकार नाही का मला पूजा करण्याचा, थोडासा मलाही संकल्प सोडायला मान दिला असतं तर बरं वाटलं असतं मला, का माझा अधिकार नाही या घरावर. छोट्या छोट्या गोष्टीने माणूस दुःखी होत असतो, परंतु हा तर 3 तापाने दग्ध होता. आणि मग अरळकू जळतू जात होता तो निवाला, एकदम शांत झाला एकदम. मी काय सेन पाणीवाला, माझ्या अंतःकरणामध्ये एवढी शांतता कशी काय आली, तो आश्चर्यचकित झाला. काय आश्चर्य घडलं माझ्यासोबत, मी तर काही एकदम कुठलंही मेडिटेशन केलं नाही, ध्यानधारणा केली नाही, कुठले उपाय केले नाही, एकदम शांत कसं काय झालो. मी काय सेने पाणीवाला, तो मनामध्ये विचार करतोय. ऐसे पाहे तो देखिले, आणि समोर पाहतो तर त्याला श्री दत्तात्रेय महाराज दिसले.
आणि दंडवते घातली श्रीचरणा लागला सर्वज्ञे मनितले. यावर स्वामी काय म्हणतात, अरळकाचे तिन्ही ताप दर्शना सरीशे श्री दत्तात्रेय प्रभू सेंबोली सेंबोली म्हणून फेडी ते झाले. का ते वाणी अमृत वर्खिनी की, अमृत वर्षवणारी ती वाणी होती. आपल्यासारखी वाणी नव्हती, वैखरी वाचा आपण जी बोलतो ती सामान्य वाणी नव्हती, अमृत वर्षणारी वाणी होती. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं वास्तव्य डोमेग्रामला असताना, लिळा माहिती तुम्हाला परंतु संदर्भ म्हणून सांगतो तुम्हाला, की त्या ब्राह्मणाला 5 मुली असताना प्रत्येक मुलीचे पती म्हणजे त्याचे जावई सरले प्रत्येकाचे. गावामध्ये गेले असताना प्रत्येकजण त्याला हिनवत होता की पंचरान, वास्तविक त्या स्वामींनी नामकरण केलं त्यांचं. मग त्याच्या 5 मुली होत्या, त्या विधवा झाल्या म्हणून ते काय म्हणायचे, पंचरांडा आला पंचरांडा गेला. आला की त्याला असे हिनवायचे, गेला की तसे हिनवायचे. या दुःखाने तो दुःखिस्त झालेला होता. परंतु जेव्हा स्वामींचं दर्शन त्याला होतं, क्षणार्धात स्वामींना पाहिल्यानंतर शांत तर झाला स्वामींची श्रीमूर्ती पाहून. परंतु स्वामींनी एकच शब्द उच्चारला, या पंचगंगा हो, तुमचे या पंचगंगा निकेनी असती, तुमच्या पंचगंगा निकेनी असती. तो म्हणजे जी जी निवालो जी. शांत झाला एका शब्दाने. देवाची वाणी आहे. तुम्ही आम्ही कितीही सांत्वन केलं तर सांत्वना होऊ शकत नाही, थोडा आधार भेटू शकतो, परंतु ईश्वराची अमृतवर्षिणी वाणी. तशी श्री दत्तात्रेय प्रभूची वाणी कशी आहे की सेंबोली सेंबोली, हे राजन शांत हो शांत हो असं म्हणता क्षणीच त्याचा तो ताप त्रैताप तो विसरून गेला. जी जी ते आशी ते वाचे पासोनी अमृतवर खिले. मग महादाईसा काय म्हणते, अशी माणसाला एक काय म्हणतो आपण त्याला, कुशलता असावी किंवा निगुती पाहिजे माहिती त्या गोष्टीची, किंवा त्या गोष्टीबद्दल आपल्याला समय सूचकता पाहिजे. की ती काय म्हणते, जी जी ते आशी ते वाचे पासोनी अमृतवर खिले. अरळकाला श्री दत्तात्रेय महाराजांच्या अमृतवाणीपासून अमृत वर्षाला शांत झाला. आम्हासी एची वाचे पासोनी अमृतवर खित आहे. आम्हाला तर तुमच्यापासूनच अमृत वर्ष आहे ना. जेव्हा जेव्हा तुम्ही बोलाल, जेव्हा जेव्हा शास्त्र सांगाल, जेव्हा जेव्हा तुम्ही आमच्याशी वार्तालाप कराल, हेच आमच्यासाठी अमृतवाणी आहे. सर्वज्ञे मनितले. स्वामी म्हणतात, मग अरळकू श्री दत्तात्रेय प्रभूचा ठाई अनुसरला. लगेच त्याने अनुसरण घेतलं. म्हणजे मार्गक्रमण श्री दत्तात्रेय प्रभूंनी काहीतरी त्याला निरूपण केलं असावं. ते आलं नाही, परंतु त्याला कुठेतरी ब्रह्मविद्या निरूपण केली असेल, त्या ज्ञानाच्या मार्गानेच तो अनुसरला असं इथे या ठिकाणी सांगितलं. पुढची लीळा आहे, एकवीरे भोगा अनुवादू. गोसावी प्रत्यस्थानी अवस्थान. स्वामींना पैठणला अवस्थान होतं. प्रत्यस्थानला प्रत्यस्थान का म्हणतात, कोणी सांगू शकेल का? सांगा, कोणीतरी सांगा. नाही, ते स्वामींनी म्हटलं होतं, परंतु त्याच्या अगोदर काहीतरी कारण असेल. स्वामींनी सांगितलं बरोबर, आणखी एक कारण आहे, ते तर नामामध्ये आहे. प्रत्यस्थानी अवस्थान म्हणजे पैठणला. प्रत्यस्थानचं प्रतिष्ठान झालं, मग पैठण झालं. हां, तर पैठण नव्हतं ना तेव्हा गावाचं नाव, पण प्रत्यस्थान का म्हणतात? तिथे प्रत्यस्थान आलेलं आहे, का म्हणतात असं? त्याचं कारण असं आहे की तिथे जेवढ्या काही देवी देवता होत्या त्यांचे प्रत्येक प्रत्येक देवतेंच्या स्थानाच्या प्रतिकृती, मंदिरं म्हणा, तेव्हा ते धार्मिक क्षेत्र होतं. पैठण हे धार्मिक क्षेत्र होतं. त्र्यंबकेश्वर असेल, पैठण असेल, तर त्या ठिकाणी पैठणला प्रत्येक देवतेच्या कृती म्हणा किंवा मंदिरं म्हणा तिथे करून ठेवलेले होते, ते स्थान होते देवते, म्हणून प्रत्येक. उदयाचा पूजावसरू झाल्यानंतरे, सकाळचा पूजावसर झाल्यानंतर गोसावी विहरणा विजय करीत होते. स्वामी फेरफटका मारण्यासाठी जात होते. स्वामींच्या प्रत्येक लीळेतून आपल्याला कुठेतरी आदर्श मिळतो. स्वामींच्या वर्तनातून आपल्याला, त्या लीळेच्या विहरणातून सुद्धा आपल्याला एक आदर्श मिळतो. स्वामी सकाळ संध्याकाळ फिरण्यासाठी जायचे. भोजन उपरांत स्वामी शतपावली करायचे. आम्ही करतो का? अशा चक्र मारू आपण कामासाठी, परंतु भोजन उपरांत शतपावली करायलाच पाहिजे. स्वामींचा लीळेचा जो काही एक भाग आहे समजून जर घेतला तर तुमच्या जीवनासाठी एक कलाटणी आहे. साध्या साध्या गोष्टी आहेत. स्वामी भोजन झाल्यानंतर किंवा सकाळी फिरण्यासाठी जायचे. आज आपण डॉक्टरने सांगितल्यानंतर फिरायला जातो. स्वामींनी ते अगोदरच सांगितलेलं आहे, भोजन झाल्यानंतर शतपावली करायचे. स्वामी वेढे मारायचे. लक्षात घ्या गोष्टी. चरित्र काय आपल्यासाठी आदर्श आहे. वेढे स्थान जे म्हणतात ना, भोजन झाले की स्वामी वेढे करायचे. वेरूळच्या लेण्या ज्यांनी केल्या असतील त्यांना त्याच्या 3 पट्टी शाळा दिसतात, तिथे वेढे स्थान आहे.
तिथे स्वामी फेरफटका मारायचे, इतरही ठिकाणी मारत होते, डोंगरेग्रामला असेल. परंतु तशा पद्धतीने स्वामी सकाळी सुद्धा वॉकिंगला जायचे. जॉगिंग वेगळी आणि वॉकिंग वेगळी बरं का. जॉगिंग म्हणजे पळणे का उदय भाऊ, हां, वॉकिंग म्हणजे चालणे असं. आणि मग महादाईसे मोक्ष करोनी अवघी भक्तजने सरीसे होती. सोबत भक्तजने सुद्धा महादाईस आणि इतरही भक्तजन होती. एकविरेचा पव्हा अपारू आला होता. एकविरा म्हणजे रेणुका, तिचा पव्हा म्हणजे यात्रा जत्रा, खूप मोठा अपार भरलेला होता. चिन्हा चिन्ह अपार आले होते. चिन्हा चिन्ह म्हणजे अनेक वेगवेगळ्या वेशभूषेचे संन्यासी लोक वेगवेगळे त्या ठिकाणी जमलेले होते, वेगवेगळ्या चिन्हांचे समुदायाचे म्हणा. ते देखोनी महादाईशी पुसिले. एवढी गर्दी गडबड पाहून महादाईचा स्वामींना विचारते, जी जी एकविरेशी अवघाची लोकू जात्रे जातू असे. तिच्या यात्रेसाठी सगळेच लोक जात आहेत. सर्वज्ञे मनितले श्री दत्तात्रेय प्रभू प्रतिष्ठा केली ते भोग पाव. जेव्हा हिची प्रतिष्ठा केली म्हणजे अंत्यसंस्कार केला, तेव्हा श्री दत्तात्रेय प्रभूच्या श्रीमुखातून काय वाक्य बाहेर पडलं तर भोग पाव, म्हणजे भोगाते पाव, लोकांचे मनोरथ पूर्ण कर, इतर लोकांना तू पाव. ऐसे मनितले होते मनोनी भोगू पावत असे. म्हणून लोकांचे मनोरथ पूर्ण करत आहे. मग कधी कधी कोणाचा असा गैरसमज होतो ना की आमच्या देवीने तर काम केलेलं आहे, मग तुमच्या जाळीच्या देवाचं काय, जाळी देवान बी केलं नाही, या देवीनं केलं, देवी का कमी का आमची. परंतु पाला पाणी अति तर अभिमान अति. कालच बाबांनी सूत्र सांगितलं, एखादा दगड टोळा जरी आणला तुम्ही, त्याच्यावर 3 दिवस तर्पण केलं, फूल पान इतरही विधी केला, तर 3 दिवसानंतर सामर्थ्य त्या ठिकाणी बांधल्या जातं. हा म्हणजे देवतेचं सामर्थ्य त्या ठिकाणी येतं, अंतराळीच्या देवतेचं, बरोबर का. हां, तर अशा पद्धतीने, आणि इथे तर प्रत्यक्ष परमेश्वराचा वर आहे, त्याच्यामुळे ती इतर लोकांचे मनोरथ आणि भोगाला ती पावणारच आहे. पुढची लीळ आहे एकविरे प्रतिष्ठा. एकविरेची प्रतिष्ठा कशी केली ते सांगतात. गोसाव्यासी अवघाची भक्तिजने प्रश्न केला. बघा, आतापर्यंत महादाईशीच प्रश्न करत होती, आता सगळ्यांनीच एकदाच प्रश्न केला. काय केला? जी जी एकविरा हे रिखी भार्या. एकविरा ही ऋषीची भार्या म्हणजे पत्नी होती, तरी इसी मध्य मांस प्रिय केवी झाले. ऋषी लोक कुठं मांस खातात का देवा, कस काहीला प्रिय झालं. तेव्हा काय म्हणतात ते, सर्वज्ञे मनितले. स्वामी म्हणतात श्री दत्तात्रेय प्रभू प्रतिष्ठा केली, अंत्यसंस्कार केल्यानंतर भोग पाव असं म्हटल्यानंतर तेवेळी एकी श्रीकरी मद्यांची करवी. एका श्रीकरामध्ये श्री दत्तात्रेय प्रभूंच्या मद्याची करवी. मद्य म्हणजे समजून घ्यायचं काय, आणि त्याची एक बॉटल असेल, काहीतरी पिशवी असेल, करवी. एकी श्रीकरी मास, आणि एका हातामध्ये मास होतं. मद्य सिंचन केले, मध्यवरून टाकलं गेलं आणि मास वाहिले. आता तो पारधिवेश होता म्हणून त्या पद्धतीची क्रिया. वास्तविक मनात किंतु परंतु आणायचा नाही. कोणी एखाद्यास कधी कधी असंही सांगतं बरं का. एक फोन असा आला होता की दादा आमच्या घरात खूप अडचणी आहेत, असं आहे तसं आहे. आणि एका आमच्या त्या एका अशाच बाबांनी सांगितलं म्हणे, अन्य बाबा, त्यांनी सांगितलं की ते म्हणे मास वा, तुम्ही ते बोकड द्या म्हणे, तर तुमच्या घरातले सगळं ते मिटून जाईल, तुमच्या कुळदेवतेचा कोप आहे तुमच्यावर. मग एखाद्याने ही लीळ ऐकली, दत्तात्रेय महाराजांच्या हातामध्ये तर मास होतं, मग आपल्याला काय हरकत आहे बोकड द्यायला, जमणार नाही तुम्हाला. प्रत्येक लिहेचा एक एक आदर्श आहे. काकू कक्षा भावार्थ प्रकरण, लिहेच्या पाठीमागचं प्रकरण वश काय आहे, तिथे वेश देवाचा पारधी वेश आहे, म्हणून त्या पद्धतीचं वर्तन आहे. वास्तविक श्री दत्तात्रेय प्रभू त्या पद्धतीचं वर्तन करतील. मातंग वेश आहे, मातंग वेशामध्ये असतील. गोंधळी वेश आहे, गोंधळी वेश सगळा संपूर्ण धारण करतील. तेवढ्या लिहेपुरता. वास्तविक श्री दत्तात्रेय प्रभू सदोदित त्या वेशामध्ये आहेत अशातला प्रकार नाही. आणि मद्य सिंचन केले, मास वाहिले, म्हणून हेची प्रिय झाले. म्हणून त्या रेणुकेला हेच प्रिय झालं. काय प्रिय झालं? मांसच म्हणा, मद्य वाहत नाही शक्यतो. तर अशा पद्धतीने म्हणून तिला ते प्रिय झालं. आता पुढची लीळा आहे मेरुवाळा जळक्रीडा. महादाईसी गोसाव्या ते पुसिले. महादाईसा स्वामींना विचारते, जी जी श्री दत्तात्रेय प्रभू मेरुवाळा जळक्रीडा करीती. मेरुवाळ्याला जळक्रीडा करतात ते साच जी, हे खरं आहे का? सर्वज्ञे मनितले, साच बाई. हो बाई, हे खरं आहे. झाली होती, बरं घ्या थोडीशी, काय हरकत नाही.
अद्यापि श्री दत्तात्रेय प्रभू मेरुवाळा जळक्रीडा करिताती. आजही अद्यंतपर्यंत श्री दत्तात्रेय प्रभू मेरुवाळाच्या त्या तळ्याच्या पाळीवर म्हणा का तळ्यामध्ये मेरुवाळा तटी भोजनता रम्य स्थळ जागा. पुढं काय आहे असे नंतर पाठवून सांगा मला. तर अशा पद्धतीने मग तिथे जळक्रीडा अद्यापही करतात. शंकराचार्य वरप्रदान झालं का? काल झालं का? शंकराचार्य वरप्रदान झाली का? बर. महादाईसा परमेश्वर अवतारू प्रत्यभिज्ञा करणे. शंकराचार्याचीच शेवटची झाली. शंकराचार्य झालं का शेवटची? हा पहा शंकराचार्याची होती ना ती शेवटची. बर. तेव्हा शंकराचार्य. गुरुचिंतन प्रश्न प्रसंगे श्री दत्तात्रेय मार्गादी मूळ निरूपण नाही झालं. शंकराचार्याची अवांतर त्रिविध जनकथनी आर्यनागर निरूपण नाही झाले. म्हणजे इथून घेऊ चला. महादाईसा परमेश्वर अवतारू प्रत्यभिज्ञा करणे. महादाईसाला परमेश्वर अवताराविषयी निश्चिती करणे. सर्वज्ञासी प्रातकाळीचा पूजावसरी भक्त घनदाट बैसले असती. इथं दुपारच्या वेळेला येण्यासाठी लोक गर्दी करत नाही, पण तिथं सकाळच्या वेळेला सुद्धा लोक गर्दी करायचे. हे स्वामींच्या ठिकाणची व्यवस्था आहे. आमचं काय, आम्ही असेच येतं. असो. तव सर्वज्ञाच्या दर्शना ब्राह्मणो एकू आला. ब्राह्मण कोणीतरी एक स्वामींच्या दर्शनासाठी आला. म्हणजे कोणाच्या? स्वामींच्या. पाने पोफळे आसनावरी ठेविली. आणि सोबत काय काय ठेवलं त्याने? पान. पोफळ म्हणजे सुपारी, पोगी फळ म्हणतात त्याला. आसनावरी ठेविली. लिहेचा एक एक आदर्श आपल्याला शिकवतो. रिक्त हस्ते न पश्यंती राजानाम देवताम गुरुम. राजा, गुरु, देव या तीन व्यक्तींना, या व्यतिरिक्त प्रतिष्ठित व्यक्तींना भेटायला जायचं असेल तर खाली हाताने भेटू नये. साध्या नातेवाईकांच्या घरी जायचं असेल तर माणूस काहीतरी घेऊन जातो, बांधून जातो, काहीतरी कपडे लत्ते घेऊन जातो. एखादं बाळ पाहायचं असेल तर दागिना घेऊन जातो. मग साधूला कशाला रिकाम्या हाताने जायचं? लिहा एक आदर्श आपल्या जीवनासाठी. सांगायचं तात्पर्य काय की अन्य माणूस होता तो ब्राह्मण, तरीसुद्धा त्याला जाणीव होती त्या गोष्टीची की नाही आपण चांगल्या मोठ्या प्रतिष्ठित महान पुरुषाला म्हणा, ते काही परमेश्वर आहे अशी त्याची धारणा नसेल, परंतु आपण त्यांना भेटायला जातोय तर खाली हाताने भेटू नये म्हणून सुपारी आणि सोबत काय? पान आहे. आसनावरी ठेविली. जेव्हा दादो स्वामींच्या भेटीला यायचे तेव्हा किती पोफळ ठेवायचे? 5 ठेवायचे. दंडोत किती घालायचे? दंडोत किती घालायचे भेटल्यानंतर? नाही ते बरोबर आहे, पण आल्यानंतर कधी कधी तिथं दंड भेटल्यानंतर कधी कधी म्हणजे एकच घालायचे, नाही तर 5च घालायचे. असेही दोन्ही थोडा संदर्भ आठवतो मला, कदाचित आणखी वेगळा असू शकते, परंतु पाहून सांगा मला. तर अशा पद्धतीने मग इथं 5 नाही, कमीत कमी 1 तर सुपारी द्यायचा प्रयत्न करा. ते बी पाहावं लागते, हाय का बाबा सुपारी एखादी द्या. हां. मग श्रीचरणा लागला स्वामींच्या. सर्वज्ञे मनितले बैसले. मग त्याचा सोपस्कर उपचार असतो बसा या. मग तेने ब्राह्मणे सर्वज्ञा ते पुसिले. स्वामींना काय विचारतो? जी हा मार्ग कौनापासोनी. हा मार्ग कोणापासून आहे? हा ईश्वर मार्ग. सर्वज्ञे मनितले. हा मार्ग श्री दत्तात्रेय प्रभू पासून, श्री दत्तात्रेय महाराजापासून हा मार्ग चालत आलेला आहे. सत्य सनातन महात्म धर्म. ब्राह्मणे मनितले. तो ब्राह्मण काय म्हणतो? जी तरी शिक्षा काही श्री दत्तात्रेय प्रभूची. म्हणजे जे काही आचरण मार्ग आहे हा जो काही तुमचा हा श्री दत्तात्रेय प्रभूपासून आहे. शिक्षा म्हणजे दीक्षा म्हणा, किंवा हे जे काही मार्गक्रमण आहे तुमचं त्यांच्या आज्ञेनुसार चालते का त्यांच्या तत्वज्ञानानुसार? सर्वज्ञे मनितले आती. स्वामींनी सुद्धा होकार दिला. या मार्गाशी श्री दत्तात्रेय प्रभूची शिक्षा. हो तुम्ही म्हणता ते तसंच आहे. ब्राह्मणे म्हटले जी तरी हा मार्ग मागा नाही की जे. मग तुम्ही म्हणता स्वामी म्हणतात यावर श्री दत्तात्रेय प्रभूचा चतुर्युगी अवतार. चारही युगामध्ये श्री दत्तात्रेय प्रभूंचा अवतार आहे. म्हणून चहुयुगी हा मार्ग असे. 4ही युगामध्ये हा विद्यमान मार्ग आहे. हा सत्य सनातन महात्म धर्म.
ब्राह्मणे मनितले. आता या मार्गाला वेगवेगळे नाव आहेत. कोणते कोणते नाव आहेत आपल्या धर्माला सांगा बर. प्रतितीपंथ. आणखी असं कोणाला म्हटलं प्रतितीपंथ? थांबा, तुम्ही नका सांगू, बाहेरनं सांगू द्या ना इकडे. ज्यांचं ॲडमिशन पक्क झालेलं आहे ते सांगतातच आम्ही या शाळेचे विद्यार्थी आहोत, परंतु जे येत आहेत बिचारे, हां कोणाला सांगाई अडचण नाही. बाबा घरी नाहीत आज, मला सांगा, मी सांगणार नाही त्यांना. हां देमाईसाला म्हणतात, देमतीला. हा प्रतिती पंथ की देमती. हां परत आणखी जय कृष्णी पंथ, असं कुठं उत्तर भारतात म्हणतात आपल्या पंथाला, या मार्गाला. आणखी बस 2 माहिती. आणखी भट्ट मार्ग, भट्टोबासांच्या काळामध्ये भट्ट मार्ग म्हणायचे, भट्टोबासांचा मार्ग म्हणून भट्ट मार्ग म्हणायचे. आणखी नाही, हां परमार्ग म्हणायचे परत, आहे का नाही. आणि परत आठवा, ज्या पंथात राहतो त्या पंथाची वेगवेगळी नाव आपल्याला अवगत असणं गरजेची गोष्ट आहे. 23 वर्ष आपल्या सप्त्याला झालेली आहे. सगळ्यात सोपं राहून गेलं ना तुमच्याकडून. मानभाव पंथ म्हणतात ना. असो, जाऊ द्या. हां म्हणून चहुयुगी हा मार्ग असे, म्हणून 4 युगामध्ये हा मार्ग आहे. ब्राह्मणे मनितले, ब्राह्मण काय म्हणतो? हा जी तरी हा मार्ग नूतन प्रवर्तविला, हा नवीन मार्ग स्थापन झाला की काय. सर्वज्ञ मनितले, परमेश्वर अनंती अवतारी जीवासी ज्ञान देती. अनंत अवतारामध्ये जीवाला ज्ञानदान देतात. ते भाव काळाग्नी करून भर्जित बीज होती. ते भाव जे काही आहेत अंतःकरणातले काळाग्नी करून भर्जित होतात, नष्ट होतात. भर्जित बीज होती, ते परत बीजरूप होऊ शकतात असं नाही, भर्जित होऊन सुद्धा बीज होती. मग उद्धरण मार्ग नष्ट होय. आणि परत काय म्हणतात, ते जरी भर्जित झाले, बीज होती जे कारण आहे तेच, आणि नंतर मग उद्धरण मार्ग नष्ट होय. त्याच्यामुळे काय होतं, भर्जित झाल्यानंतर उद्धरण मार्ग जो आहे तो नष्ट होतो, ईश्वराचा प्रवृत्तीचा भाग, प्रवृत्तीने. म्हणून परमेश्वर प्रतियुगी नूतन मार्ग प्रवर्तविती. म्हणून प्रत्येक युगामध्ये जर भाव नष्ट झाला तो, तर परत नूतन मार्ग येतो. ईश्वर अनंत अवतार घेतात आणि त्याच्यामुळे प्रत्येक अवताराची अस्तिपरी वेगळी असू शकते, त्यात काही नाही. ब्राह्मणे मनितले, जी तरी काही सर्वज्ञ परमेश्वर. मग तुम्ही परमेश्वर आहेत काय? सर्वज्ञ मनितले, पाहिजे पुसीजे चर्चिजे, माझे हो आवे ते होईल. तुम्ही पहा, बसा आमच्याकडे, चर्चा करा, चिंतन करा, मग तुम्हाला जाणवेल आम्ही कोण आहे. माझे हो आवे ते होईल, आणि आम्ही जे आहे ते आहेच तसे. मग तो ब्राह्मण नावेक होता, थोडा वेळ होता, मग दंडवते करून निघाला स्वामींना. मग महादाईसी पुसिले, महादाईचा काय विचारते, जी चहुयुगी ज्ञान देती तरी. चहुयुगी परमेश्वर अवतारू कवन कवन. प्रत्येक युगामध्ये परमेश्वर ज्ञान देतात, तर प्रत्येक युगामध्ये अवतार कोणता कोणता? सर्वज्ञ मनितले बाई, श्री दत्तात्रेय प्रभूचा चतुर्युगी अवतार. 4 युगामध्ये विद्यमान अवतार असा श्री दत्तात्रेय महाराजांचा. एरा अवतारा पुरांतर आती बाई, आणि बाकी अवतारांना पुरांतर. जसे आमचे श्री चक्रपाणी महाराजांनी हरिपाल देवाच्या पुरामध्ये प्रवेश करून तिथे पूर उठवलं, म्हणजे असं अवतार काय म्हणतात ते, एरा अवतारा पुरांतर आती बाई. दत्तात्रेय महाराजच्या 4 युगामध्ये आहेतच. कृतयुगी अनंत परमेश्वर अवतार. कृतयुगामध्ये अनंत अवतार झाले. परिनर नारायण संपूर्ण, हे 2 अवतार संपूर्ण सांगितले. आपल्याला तिथली व्यवस्था माहीत नाही, आपल्याकडे जिथपर्यंत आलं हे एक तर चरित्र बाहेर नव्हतंच आतापर्यंत. अपूर्व असं ह्या वाइंदेशकर पाठातल्या लिही आहेत. ही लिपी वाचणं शक्य नाही, मार्गात आम्ही राहतो, आम्हालाही अवगत नाही, करावी लागेल तेव्हा कुठेतरी येते. मग जसे जसे पाठभेद सापडले, ज्या पोथ्या सापडल्या, संकलित करून, तुमचं भाग्य की तुम्हाला लगेच हातात पडलं. आम्हालाही पाहायला भेटलं नव्हतं, आता तुमच्या योगाने मला पाहायला भेटलं हे चरित्र. तर अशा पद्धतीने जे आहे त्या पाठातून इथे घेतलेलं आहे. मग हे तिघे पुराण प्रसिद्ध त्रेती अनंत परमेश्वर अवतार. त्रेतायुगामध्ये परत अनंत परमेश्वर अवतार झाले. परी ऋषभ जयंत कुमार, हे तिघे पुराण प्रसिद्ध. पुराणामध्ये 3 प्रसिद्ध आहेत. द्वापारी अनंत परमेश्वर अवतार. द्वापारामध्ये सुद्धा अनंत अवतार आहेत. परिपुरुषोत्तम अवतार, जेने बहुलाख्य जनकासी ब्रह्मविद्या निरूपिली. बहुलाख्य जनकासी ब्रह्मविद्या निरूपण केली त्या अवताराने, पुरुषोत्तम अवताराने. आणि हंस स्वरूपी अवतार, हंसरूपाने सुद्धा अवतार आहे.
आणि श्रीकृष्ण हे तिघे पुराण प्रसिद्ध आणि सोबतच श्रीकृष्ण चक्रवर्ती सुद्धा आहेतच असं सांगितलं त्यांनी. कलियुगी अनंत परमेश्वर अवतार, कलियुगामध्ये सुद्धा अनंत अवतार आहेत. आपल्याला काय माहिती परमेश्वर कोण्या वेशामध्ये आहेत, कुठे आहेत. प्रत्येक जीवाच्या कारणे कुठल्या तरी भजनाच्या कारणे येत असतील. जसं आपण स्मृतीस्थळ जर अवलोकन केलं असेल तर स्मृतीस्थळामध्ये आपल्याला काय सापडतं तिथं की देवगिरीला भट्टोबा स्वतः काय म्हणतात, देवगिरीला एका वेश्येच्या घरी रावा असे म्हणे आणि तो परमेश्वर अवतार आहे. मग हे बाकीचे म्हटले की चला आपण दर्शन घ्यायला जाऊ. भट्टोबास काय म्हणतात, तो अवतार आपल्याला विहित नाही म्हणून गेले का ते तेवढ्या भजनापुरता तो झाला असेल. प्रत्येक अवताराची ती दिळा शेवटी. म्हणून अवतार किती होऊ शकतात माहीत नाही आपल्याला. म्हणून तर आपण काय म्हणतो, किडामुंगीची हिंसा करू नये. इतर अशी करता करता काठिण्य येते अंतःकरणाला. मग माणूस कुठं कुठं क्रिया करत जाईल त्या हननाच्या. असं करता करता एखाद्या पक्षी अवतार असेल काय माहिती आपल्याला, एखादा व्याघ्र अवतार असेल. आपलं अंतःकरण काठीने वाढत वाढत जाऊन आपण तिथपर्यंत हननाची चाल जाऊ शकते. म्हणून सुरुवातीपासून कसकस भावली पाहिजे. साधी झुरळ जरी मारायची असली घरातले प्रयत्न करावा वाचवण्याचा. शक्यतो ते निघून जातील असं काहीतरी करावं. पण एका बाई म्हटलं बाबा ती निघतच नाही, तुम्हाला काय माहिती म्हणे, तुमच्या घरात होती तेव्हा कळलं तुम्हाला म्हणे. आता काय करावं, अवघड आहे. असो, परंतु त्या गोष्टीपासून ती अंतःकरणाची काठिण्यता येते मग वाढत वाढत क्रिया जाते आपली. म्हणून छोट्या छोट्या हिंसेपासून चुकलं म्हणजे मोठी हिंसा आपल्याकडून घडणार नाही. असो, कळयुगी अनंत परमेश्वर अवतार परी जैसे हे म्हणजे स्वामी स्वतःकडे म्हणतात, जैसे द्वारावतीकार श्री चांगदेव राऊळ म्हणजे श्री चक्रपाणी महाराज. द्वारका केली का कोणी, केली का द्वारका? स्वामीची तशी आज्ञा नाही जाण्याची, परंतु एक धर्मकार्य होतं. मागच्या वर्षी महाचिंतनी होती जानेवारीमध्ये, त्या योगाने मी गेलो होतो. तर सप्तपाताळ गुंफा आजही तशाच आहेत. बरं वाटलं गेल्यानंतर. म्हणजे काही ठिकाणी गेल्यानंतर बरं वाटतं माणसाला. बरंच काही बरं वाटण्यासाठी बरंच काही बरं करावं लागतं माणसाला. महाराष्ट्र सोडून तितक्या लांब जायचं काम पडलं. पण म्हटलं चला एक लीळेचं चिंतन झालं. श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांची द्वारका जर त्या समुद्र लागूनच आहे त्याला, कशी असेल आतमध्ये. वास्तविक तर द्वारका बुडालेली आहे. नंतर जी काही वज्रनाथाने स्थापन केलेली, वास्तविक वज्रनाथ श्रीकृष्ण महाराजांचा नातू, त्यालासुद्धा बहिष्कृत केलेलं होतं यादवांनी. पण तरीसुद्धा पांडवांचे जे राजे होते, धर्मराज हे तर निघून गेलेच होते, पांडवांच्या राजेमंडळीने मिळून या वज्रनाथाला काही भूमी म्हणा काही द्रव्य म्हणा देऊन परत त्याला राजा केलं. आणि राजा केल्यानंतर परत मंदिर बांधलं. आज जे मंदिर आहे द्वारकेला तर ते त्या वज्रनाथाची प्रतिष्ठा आहे. त्याने श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांच्या स्मृती म्हणून, आठवण म्हणून ती एक द्वारका नंतर वसवली होतात. मग एक बेट द्वारका म्हणतात, एक ही अलीकडची द्वारका म्हणतात. पण मंदिर पाहण्यासारखं आहे. तिथं अन्य सगळं जाण्याचं काही भाग नाही. पण कोणती जागा नमस्कारी आहे. परंतु महादाईसाला काय स्वामी म्हणतात, बाई जातच असाल तर सप्तपाताळ गुंफा तिथं वंदन करा तुम्ही. म्हणून तो एक वंदन करण्याचा एक योग आला. तर आजही सप्तपाताळ गुंफा जशाच्या तशा आहेत आतमध्ये. परंतु काही त्या ठिकाणी विशेष वगैरे जे म्हणतात ना चक्रपाणी महाराजांचे, कसे असतात विशेष? पांढरे आहेत का तुमच्या घरी? नाही? हां, मागू बी नका मला, मी पण आणले नाही. हां, सांगायचं तात्पर्य एकच की आपल्याला माहिती नाही ते विशेष नमस्कारी आहेत की नाही आहेत. तो एक ज्याच्या त्याचा अनुभूतीचा भागच. परंतु जर शास्त्र सांगत असेल कुठे असं संदर्भ आले नाही ते विशेष आहेत म्हणून, पण श्रद्धेचा भाग, आम्ही श्रद्धेला तडा जाऊ देत नाही. मी गेलो सुरुवातीला, मला ते टोपल्यामध्ये पांढरे विशेष दिसले. पुजाऱ्यांना म्हटलं हे तर ते कोणाला तरी देत होते, थोडेसे देऊन, जेवढे द्याल तेवढा विशेष मोठा भेटायचा. हां, माझ्यासोबत एक बाबा जाणकार होते. मी घेतला, हा कितीचा? ते मला म्हणे दादा ठेवून द्या, चला. निघून गेलो. म्हटलं बाबामुळं काही योग आला नाही, आपल्या विशेषाचा माहिती नसते ना. म्हणजे सगळ्याच गोष्टी आम्हालासुद्धा माहीत असतात अशातला भाग नाही. सांगायचं तात्पर्य तुम्हाला छोटासा प्रसंग आहे, परंतु तुमच्या जाणीवेसाठी सांगतो. आणि मग गेल्यानंतर मग परत असं वाटलं बाबामुळे योग नाही आला विशेषाचा. एका बाबांनी मला सांगितलं होतं की तिथे गेल्यानंतर विशेष आठवणीनं घेऊन या मला, तुम्हाला नसेल आणायचा. म्हटलं नक्की विशेष आहेत का? म्हणे हो विशेष आहेत, बऱ्याच लोकांच्या घरी, तुम्ही घेऊनच या. मला त्या बाबाची आठवण यायची, माझं सोडून द्या पण त्यांच्यासाठी. मग गेलो. नंतर दुसऱ्या वेळेस परत वंदन करायसाठी गेलो. मग गेल्यानंतर परत म्हटलं या बाबांच्या गुपचूप घेऊन घेऊ आपण, देऊन टाकू पैसे. हां, खिशात हात घातला, पैसेच नव्हते. पैसे तिकडं ठेवले ते रूमवर बॅगमध्ये. म्हटलं काही योग दिसत नाही आपला. परत अर्ध्या रस्त्यापर्यंत आलो. आम्ही फोटो काढले, ते फोटोच विसरून गेले पाताळ गुंफेमध्ये. म्हटलं देवाचा योग आहे, काहीतरी विशेष घ्यावा.
हां, पण परत गेलो तर परत प्रश्न पडला खिशाचा. परत पंचायत म्हटलं देवाचा योगच नाही आपला काहीतरी. परत निघालो. मग तिथे एक मोठ्या बाबांचा एक फोटो लावलेला होता. त्या बाबांनाच फोन केला. म्हटलं बाबा हे विशेष आहेत का हो? अहो ते मग घेऊ नका म्हणे, ते काही नाही समुद्रातले पाषाण आणतात पांढरे, ते असे छिद्र छिद्र पडलेले आणि ते विशेष म्हणून देतात. वास्तविक आता पवित्र असेल द्वारका श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या चरण स्पर्शाने, पण आपण सांगू शकत नाही कुठपर्यंत ते नमस्कार आहे, कोणते नमस्कार आहे, पाषाण कुठून कुठून एवढा अथांग सागर आहे, त्याच्यामुळं सांगता येत नाही. काही लोक म्हणतात नाही बाबा प्रचिती आली आम्हाला विशेषाची. मग काही जाणकार लोक काय करतात, त्या विशेषामध्ये दुसरा एक विशेष फसवून देतात. काही बाबा लोक तर गायबच करून देतात, विशेष हा विशेष नाही बाजूला ठेवून द्या. काही लोक विशेष फसवून देतात. मग संध्याकाळी असं दुःख व्हायचं की विशेष राहून गेला, विशेष राहून गेला. मग असं वाटायचं हे एक सांगते ते एक सांगते, काय नेमकं खरं काय आपल्याला. असं करता करता संध्याकाळी मोठं लाऊडस्पीकरवर कोणतरी अनाऊन्सिंग करून दिली. ज्यांनी ज्यांनी ते विशेष घेतले असतील त्यांनी परत जाऊन गोमती नदीमध्ये ठेवून द्या, आणि ज्यांनी घरी नेले असतील त्यांना सांगून द्या शेतात ठेवून द्या. मग त्याच्यात माझ्यासारखे काहीतरी मार्ग काढतात. तुमची श्रद्धा आहे ना, मग त्याच्यात विशेष फसवून द्या. परंतु निश्चिती नाही ज्या गोष्टीची तिथं आपण हात लावू नये. मग शेवटी माझ्या मनातलं कुठंतरी निघून गेलं की विशेष नाही आहे, कशाला आपण हात लावायचा, की नको तिथं आपण हात जाणकाराच्या जाणीवेच्या गुरुजनांच्या मार्गदर्शनाखालीच आपण ती विशेषाची निश्चिती करूनच वंदन करावे. कारण विशेष अशी गोष्ट आहे, एकदा दोनदा मला खूप मोठा अनुभव आलेला आहे. देवाने सावरलं, देवाने सूचक दिलं, प्रत्येकाला सूचक दिलं अशातला भाग नाही. म्हणून सांगतो तुम्हाला की काही गोष्टी अशा असतात की ज्या ईश्वराच्या सूचकाने आपल्याला जाणवतील, परंतु प्रत्येक वेळी ते सूचक पडेल अशातला भाग नाही. म्हणून जाणते अधिकरण असतात त्यांच्याच हां हां हो बरोबर आहे. पण गोमती नदीला तिथंच आला का, ते दररोज पाणी भरती आवटी येत राहते, तिथं भरती आवटी येत राहते. किती वेळ ते पाषाण तिकडे जात असतील. समुद्र अथांग आहे, इकून द्वारकेपासून तर पार तुमच्या मुंबईचा कोणता अरबी समुद्र इथपर्यंत पसरलेला विस्तीर्ण. त्याच्यात किती ती अफरातफर होत असेल, पाषाण येणे जाणे काय माहिती आपल्याला. श्रद्धेचा आम्ही तेच म्हणतो नेहमी, श्रद्धेला आम्ही तडा देत नाही, परंतु कुठपर्यंत श्रद्धा मर्यादित आहे. ज्या गोष्टीची निश्चिती आहे ते घ्यायला हरकत नाही. पाषाण अशी गोष्ट आहे की आपण आज आहे उद्या नाही, आपण 100 वर्ष काय 60-70 जाऊ शकू, परंतु ते विशेष आणल्यानंतर हजारो वर्ष चालणारी परंपरा आहे ती. ही परंपरा आपण नष्ट करू शकतो का? म्हणूनच विशेष घेत असताना जाणकाराच्या नजरेखाली म्हणा किंवा अनुभवाचे गुरुजन असतील त्यांना विचारून त्या गोष्टी घ्यायला पाहिजे. न सुद्धा वाढवायची देवपूजा म्हणून वाढू नये माणसाने. भेटायला तर कुठेही भेटते हो, कुठेही भेटते असं नाही, परंतु थोडंसं जाणीवेनेच घ्यावं. संदेह वाटला तुम्ही वंदन करत असताना लक्ष देत नाही देवपूजा. एक मूर्ती इथे वास्तविक सगळी जुनी देवपूजा आहे, नितळ देवपूजा आहे, परंतु तरीसुद्धा एका मूर्तीला एक खालून एक विशेष लावलेला आहे आणि पाठीमागून विशेष लावलेला आहे. का लावलेला आहे? संदेह त्यांना जे कोणी अधिकरण होऊन गेले असतील एवढ्या पिढ्यांमध्ये, मागच्या पिढ्यात 2-4 पिढ्यापूर्वी, ही परंपरेची पूजा आहे तुमची, तरीसुद्धा त्या अधिकरणांना संदेह वाटला की मूर्ती आहे का नाही. त्यांनी वास्तविक लावलाही नसता, तुम्ही डोक्याला लावलंच असतं. बाबा वाक्य प्रमाणम असं केलं असतं, परंतु नाही. पूर्वीचे व्यक्ती सगळे अधिकरण धर्मवान होते, म्हणून तो धर्म इथपर्यंत आला. म्हणून आपणही त्याच्यात भ्रष्टाचार न होऊ देता आपण कुठंतरी जाणीवेनंच तो मार्गक्रमण करायचा आहे. असो, सांगितलं तेवढं कमी. मग काय म्हणतात, जैसे द्वारावती कार श्री चांगदेवराव. द्वारावती द्वारका निघली बरं का आपली. म्हणसाल परत दादांनी एवढं भारूड कशाला सांगितलं, ते द्वारकेवरून निघल्या सगळ्या आठवणी. जैसे श्री प्रभू हे तिघे पुराण प्रसिद्ध असे, म्हणजे आमचे स्वामी श्री चक्रपाणी महाराज आणि श्री गोविंद प्रभू पुराण प्रसिद्ध आहे. कशावरून श्री गोविंद प्रभू पुराण प्रसिद्ध आहे? आठवा, करा चिंतन. आता बायांसाठी प्रश्न. श्री प्रभू पुराण प्रसिद्ध आहे कशावरून? माईम भट्ट जाणीवेचे होते, त्यांना माहिती आहे थोडंसं पुराणाची, म्हणून. आणखी डबल एक कारण, ठोस पुरावा आहे त्याला, सबळ कारण आहे. द्राविड देशा कोणी आला तो म्हणजे काय, त्याला माहिती होती, जाणीव होती. आरतीमध्ये छोट्या छोट्या गोष्टी असतात, आरत्यासुद्धा तुम्हाला शिकवतात बऱ्याच गोष्टी, पण आपण लक्ष देत नाही. लक्ष द्या इथून पुढं. हां, म्हणजे त्या पुराणामध्ये त्यांनी ऐकलेलं होतं की तो अवतार झालेला आहे विदर्भामध्ये.
म्हणून जैसे श्री प्रभू हे तिघे पुराण प्रसिद्ध आमचे स्वामी श्री चक्रपाणी महाराज आणि श्री गोविंद प्रभू बाबा. परमेश्वरच युगी जीवाते उद्धरिती. चारही युगामध्ये जीवाचा उद्धार करण्यासाठीच परमेश्वर अवतार धारण करतात. अनंत जीव उद्धरिले. अनंत जीवाचा उद्धार केला. अनंत उद्धरी जेती आणि अनंत जीवांचा उद्धार करतच आहेत, करतील. अनंत उद्धरावे असती आणि बाकी आहेत उद्धार करण्याचा ज्यांचा. अनंत असतूची असती. आणखी खूप अशा राशीच्या राशी पडलेल्या आहेत जीव की ज्यांचा उद्धार अजून बाकीच आहे. महादाईसी पुसिले. महादाईचा काय विचारते. जी जी अवधूत वेशे श्री दत्तात्रेय प्रभू रघु चक्रवर्ती भेटी दिली. अवधूत आला श्री दत्तात्रेय प्रभूंनी. अवधूत वेशे. अवधूत म्हणजे अवधूत म्हणजे संन्यासी. सरळ सरळ अर्थ. दुसरा अर्थ अव म्हणजे दोष, धूत म्हणजे धुतलेले, ज्याचे सर्व दोष धुतलेले असा तो संन्यासी. हे वस्त्र म्हणजे वस्त्र नाही, सवळं एक प्रकारचं लाल वस्त्र. म्हणजे ते आम्ही एकदा आपेगावचं स्थानवंदन करण्यासाठी गेलो. तिथला पुजारी म्हटला, हां असे कसे येता म्हणून तुम्ही सवळं घालावं लागतं. मग आमच्यासोबत एक जाणकार होते अतुल काकाजी वांबुरीचे. ते म्हणे हां तुम्हाला माहीत नाही का म्हणे पुजारी वा संन्यासी हा सवळाच असतो म्हणे, तो अवधूत वेशच आहे हा आमचा लाल ड्रेस. म्हणजे असं का बाबा, जा तुम्ही वंदन करायला. ही कुशलता पाहिजे तुम्हाला, नाही तर त्याने दिले असते त्याचं सवळ, हे घ्या तुम्ही जा आतमध्ये. म्हणून ही धर्माची कुशलता निगुती तुम्हाला पाहिजे, सांगायचं तात्पर्य. मग ते काय म्हणतात, महादायसी पुसिले जी जी अवधूत वेशे श्री दत्तात्रेय प्रभू चक्रवर्ती भेटी दिली. अवधूत वेशामध्ये श्री दत्तात्रेय प्रभूंनी रघु चक्रवर्तीला भेटी दिली. ते ऐसे पुराणिक बोलतात. ती पुराणामध्ये असं आम्ही ऐकलं, श्रवण केले. हे साच जी, हे खरं आहे का. सर्वज्ञे म्हणितले. स्वामी म्हणतात, बाई ते हे केवी जाणती. त्यांना कुठे माहीत आहे हे तुम्हासी येथोनी सांगिजेल. ते तुम्हाला आम्ही सांगू. अवधूत तो ब्राह्मण. पहा आता उलटा क्रम झाला बरं का इथं. पहा चरित्र काय सांगते, स्वामी काय सांगतायत. अवधूत तो ब्राह्मण, त्याशी श्री दत्तात्रेय प्रभूचे दर्शन झाले त्याला. मग त्याशी श्री दत्तात्रेय प्रभूपासून देहविद्या झाली. 1 कल्पापर्यंत 1 कोटी वर्षाचं आयुष्य ज्याचं असते देहविद्यावंताचं. हेमकाया होय, वज्रकाया होय, सुवर्णाचे देह होते. आणि वज्रासारखं कठीण देह ज्याला होतं. येणे बोधे बोधवंता, जे स्वस्थता अति ते चैतन्य विद्यावंता नाही. बोधवंताची स्वस्थता कशी आहे, मायेचा चैतन्य विद्यावंत त्याला सुद्धा 1 कोटी वर्षाचं आयुष्य असतं, सुखफळ असतं, तरीसुद्धा त्याला जी स्वस्थता नाही ती बोधवंताला असते. बोधवंत तो कायसीने आश्चर्य न प्रभवे. बोधवंताचं लक्षण काय, त्याला जगामध्ये 7 आश्चर्य काय 10 आश्चर्य जरी पाहिले त्याने तो विचलित होत नाही. तो कुठलीही गोष्ट मनामध्ये त्याला आश्चर्य वाटत नाही. ईश्वराच्या व्यतिरिक्त काय आश्चर्य या जगामध्ये ब्रह्मविद्या ज्ञानापेक्षा, ईश्वरापेक्षा. हेच एक आश्चर्य की आपल्याला माहीत पडलं ब्रह्मविद्या ज्ञान ईश्वर मार्ग सापडला. हेच आपल्यासाठी फार आश्चर्य आहे की इतक्या आयुष्य गेले आपल्या, किती परवड्या गेल्या असतील आपल्या, आणि इथं कुठंतरी माहीत पडलं. म्हणून त्याचं मन कुठेही आकर्षित होत नाही. आणि आपण असे बोधवंत आहे, तुम्ही काय आम्ही पण. थोड्या थोड्या गोष्टी जीवनात झाल्या की आमचे चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात आमचे. थोड्या थोड्या गोष्टी झाल्या की दुःखाने आम्ही होरपळून निघलो. थोडंसं कुठंतरी आजार वाढला की आम्ही बस आमचं सगळी स्वस्थता खराब होते की नाही, माझं सेवनेमध्ये मन लागत नाही बाबा, माझं स्मरणामध्ये मन लागत नाही, काय करू, गुडघ्याचा खूपच त्रास होतो. असेही काही लोक पाहिले. याच परिसरातले एक नाव नाही सांगणार. बाईचा ॲक्सिडेंट झाला होता. ॲक्सिडेंट झाल्याच्यानंतर ती बेडवर होती. चांगलं 2 तासभर ऑपरेशन चालेल एवढं ते ऑपरेशन फार मोठं होतं. परंतु बाईच्या हातामध्ये श्री दत्तात्रेय महाराजांचा विशेष सेवना चालू होती. त्या बाईने मला एक गोष्ट सांगितली, देवानेच मला वाचवलं म्हणे, दादा इतकी तुमची स्वस्थता आहे का, माझीही नसेल कदाचित तेवढी. अमरावतीचे बाबा जेव्हा कधी विमानानेही प्रवास करत असतील, जुने आता सरलेले कैवल्यवासी बाबा विमानाने जात असतील, तर छोटा दत्तात्रेय महाराजांचा विशेष होता. त्यांची सेवना तिथे बसले तरी चालू होती. एवढी देवाप्रती आपली देवामार्गाविषयी आवडी आहे का, नाही आपली आवडी एवढी कधी येईल आमच्याकडे. आम्ही प्रयत्न करायला. दुःख प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात, असं कोणी सुटत नाही. कर्मानुबंधीनी मनुष्य लोके. कर्मजाळ्यात आपण अटकलेले माणसं आहे. परंतु याच्यातून निघण्यासाठी आपल्याला मार्ग देवाने सांगितलेला आहे. देवामार्गाच्या ठिकाणी आवडी असेल. हिराईसाचाही प्रसंग तुम्हाला माहीत आहे. एवढा प्रसंग घडला. नात होती का मुलगी होती, तिची सरलेली मुलगी होती, तरीसुद्धा भट्टोबासांना तिने भोजन दिलं. एवढी पराकाष्ठेची भक्ती, एवढी साधना लागते माणसाला. मन स्थिर करणं इतकं सोपी गोष्ट नाही. म्हणून धर्माप्रती आवडी
आणि जर आपली स्थिरता असेल तर नक्कीच ती साधना आपल्याला साधेल आणि खरे बोधवंत आपण होऊ. नाही तर सुद्धा वेश परिवर्तन झालं म्हणजे पक्के झाले अशातला भाग नाही. ती स्थिरता येण्यासाठी आम्हाला खूप काहीतरी वेळ द्यावा लागतो, इतकं सोपं नाही ते. असो, मग काय म्हणतात, अवधूत तो ब्राह्मण त्याशी श्री दत्तात्रेय प्रभूचे दर्शन झाले. मग त्याशी श्री दत्तात्रेय प्रभूपासून देहविद्या झाली त्याला. तेने रघु चक्रवर्ती ते ज्ञान निरोपिले. आणि त्याच्यानंतर त्याने रघु चक्रवर्तीला, जो रघु चक्रवर्ती सम्राट होता तो रघु नावाचा, त्याला ज्ञान निरोपिले. मग महादाईसी पुसेले. हाजी ऋषभ अवताराचे नवपुत्र होते. ब्रह्मज्ञानी ऐसे पुराणिक बोलता ती. ब्रह्मज्ञानी होते, जे जाणत होते म्हणे ब्रह्मज्ञान. हे साचजी, हे खरं आहे का? सर्वज्ञे म्हणितले बाई. ऋषभ अवताराचे नवई पुत्र देहविद्यावंत, ते देहविद्यावंत होते. त्यासी ऋषभ अवतारापासून देहविद्या झाली. तेही एका जनकाशी द्वापरी ब्रह्मविद्या निरूपिली. एक कोणी जनक नावाचा राजा द्वापर युगामध्ये होऊन गेला, त्याला ही ब्रह्मविद्या निरूपण केली. मग महादाईसे श्रीचरणा लागली. आणि नंतर महादाईचा स्वामींच्या श्रीचरणा लागली. सांगायचं तात्पर्य, ह्या गोष्टी अशा आहेत की लिळेतून प्रत्येक गोष्टी माहिती पडतात. आपल्यापर्यंत आतापर्यंत दत्तात्रेय महाराजांचे चरित्र फार कमी होते, परंतु त्याच्यात जेवढे आपल्या पूर्वजांनी जे काही लिपिबद्ध शास्त्र होतं त्याच्यातून जेवढं संशोधन करता येईल तेवढं आतापर्यंत आपल्याकडे पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून हे अपूर्व असं चरित्र आहे. चरित्राचा आणि तुमच्या जीवनाचा काय भाग आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लीळा स्मरण करत असताना नाम लीळा मूर्तीचेष्टायुक्त स्मरण जर आपण करत असाल न सुद्धा नामाचे स्मरण, स्थानाधिक्रमे स्मरण, नाम लीळा मूर्ती चेष्टायुक्त स्मरण, असे वेगवेगळे आपण टप्पे पाडू शकतो आपण. परंतु त्यामध्ये जर चतुर्विध स्मरण करत असाल, चतुर्विध दुःखेशी चतुर्विध स्मरण करत असाल, निर्वेद, अनुताप, अनुशोच आणि आरती, आणि नाम लीळा मूर्ती चेष्टायुक्त स्मरण आपण जर करत असाल, पराकोटीची साधना जी म्हणतो आपली साधकाची, तर त्यासाठी तुम्हाला लीळा फार महत्त्वाच्या आहेत. लीळाच माहिती नाही, स्मरण कशाचं करणार? मग सांगावं लागतं, एक काम करा, दत्तात्रेय महाराजांच्या लीळा माहीत आहेत का तुम्हाला? ती मग म्हणतात नाही बाबा एवढ्या नाही माहिती. बरं एवढ्या नाही, जेवढी माहीत असेल तेवढं आठवत दुसऱ्या नामाचं स्मरण करत राहा. नसेल काही बंदी म्हणून नेलं होतं स्वामींना त्या, आणि अधिकारी आला म्हणे अरे हे काय केलं तुम्ही असं, नंतर स्वामींना तिथून नेलं. म्हणजे शेतात गेले तरी तुम्हाला ते देव आठवायला हरकत नाही. म्हणजे लीळा ह्या तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक ऋतूमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळे फळं दिसतील, वेगवेगळे झाडं दिसतील. झाडंसुद्धा दृष्टांतात आली, चरित्रात आली. साधं एरंडाचं झाड पाहिलं तर तुम्हाला बाईसाचं एरंडबन आठवलं पाहिजे. कुठलं पण हो, पण एरंडबन कुठलं? बरोबर, खोपडीहून जात असताना सिन्नरला स्वयं म्हणतात पहा बाईसाचे एरंडबन कशी आहे. म्हणजे आपल्याला झाड बी दिसलं तर देव आठवला पाहिजे, परंतु कधी आठवेल? जर लीळा माहिती असल्या तर. आपण त्याकडे लक्षच देत नाही. म्हणून ब्रह्मविद्या ज्ञान महत्त्वाचं आहे, सोबत लीळा चिंतनही स्मरणासाठी महत्त्वाचं आहे. तरच तुमचे प्रत्येक काळ लेखी लागू शकतो. परंतु ही साधना इतकी सहजासहजी नाही. 2 लीळा माहीत झाल्या म्हणजे झाला आम्ही त्याच्यावर, परंतु हरकत नाही. महादाईचा उपलक्षणे जर तुम्ही देहपर्यंत जर तिने वजदीची लीळा आठवली तर हरकत नाही. त्या लीळेवर तुमचं चिंतन चांगलं असेल तर तुम्ही वारंवार स्मरण करत असताना त्या लीळेचं चिंतन करत करत स्मरण बी केलं तरी ते लेख्यातच पडणार आहे. असो, काही कोणाचा प्रश्न असेल तर विचारा, नाहीतर थांबू. काय म्हटलं ना, भर्जित केलं म्हणून? ते भर्जित झालं म्हणजे भाव भर्जित झाला, काळाग्नी करून भर्जित झाला म्हणजे नष्ट झाला असं म्हणायचं त्यांना. नाही, ईश्वरीय भावाचा असं म्हणायचं त्यांना. तो भाव भर्जित झाल्याच्या नंतर परत मग नवीन मार्ग वर्ततो असं म्हणायचं. जसं तिकडं आपण म्हणतो सर्व धर्मांपरित्यज्य मामेकं शरणं व्रज, जरी तिथं म्हटलेलं, परंतु यदा यदाही धर्मस्य, क्षमा करा, यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, जेव्हा अधर्म वाढतो, धर्माचा नाश होतो, म्हणजे तो भाव कमी होतो ना एक प्रकारचा, म्हणजे नष्टच व्हायला आलेला आहे. तर त्या पद्धतीने नवीन मार्ग, नूतन ते भाव भर्जित झाल्याच्या नंतर नवीन मार्ग वर्ततो असं म्हणायचं त्यांना. हां, स्वामींची आज्ञा होती. हां, दुसरं काही नाही. आता धर्मकार्य होतं म्हणून गेलो मी. तेव्हा चला महाचिंतनी बाबांनी सांगितलं होतं यायला, म्हणून तिकडं गेलो होतो. जा मी म्हणणार नाही. हां,
आम्ही काय म्हणतो त्यापेक्षा देव काय म्हणतात याकडे जर लक्ष दिलं प्रत्येकाने तर तरला तू या संसारातून. आहे का कोणाचा काही प्रश्न? काही असेल साधा चालेल, जसा असेल काही असेल अडचण विचारायची, हरकत नाही. विचारा, तसं काही नाही. बाबा नाहीत घरी आज, बाबाला विचारू शकत नाही, दादाला तर विचारू शकता. आहे काही प्रश्न? नाही, हाच मोठा प्रश्न आहे म्हणा. चला असो. दंडवत हो.